19 वर्षीय अफरीन अजमेर पठाण ही डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। सकाळी 10 वाजेच्या सुमारास अफरीन ही तिच्या काकासोबत दुचाकीवरून कॉलेजला जात असताना SSGM कॉलेजजवळ येवला नाका इथं नगर मनमाड महामार्गावर त्यांच्या दुचाकी गाडीला मनमाडकडून नगरकडे धावणाऱ्या HR 61C9277 या टँकरनं जोरदार धडक दिली। या अपघातात अफरीनच्या अंगावरून टँकरचं चाक गेल्यानं तिचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिचे काका हुरू खान पठाण हे किरकोळ जखमी झाले। त्यांना तत्काळ कोपरगाव येथील कोठारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर अफरीनचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे। मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरू आहे। या रमजान पर्वामध्ये अफरीनवर काळानं घाला घातल्यानं या दुर्दैवी घटनेनं तालुक्यात शोककळा पसरली आहे। ही घटना घडल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन टँकर आणि चालकाला ताब्यात घेतले। येवला नाका साईबाबा कॉर्नर ते पुनतांबा फाटा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत, तसंच रस्त्यावर साईड पट्ट्याही नाहीत, गतिरोधक असून नसल्यासारखेच आहेत। त्यामुळे असे अपघात वारंवार या ठिकाणी घडत असतात। या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण कायमचे जायबंदी झालेत। या ठिकाणी शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसून येते। या ठिकाणी गतिरोधक साईडपट्ट्या, दिशादर्शक फलक लावण्याची मागणी तसंच ट्रॅफिक कर्मचारी देण्याची मागणी नागरिकांनी केली। तसं न झाल्यास मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी दिला। हाफिज शेख, दिशा न्यूज, कोपरगाव।